नमस्कार मित्रांनो, माझी बहीण लाडकी योजना सुरू झालेली आहे। ह्या संदर्भात जी.आर आलेला आहे। महिलांना व मुलींना 1,500 रुपये 1,500 रुपये प्रत्येक महिन्याला मिळणार आहेत। त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत। या संदर्भात ऑनलाईन अर्ज कसे कोठे करायचा, कागदपत्रे कोणती लागणार आहेत, अर्ज कधी करायचा, त्याच्या तारखा काय आहेत, शेवटची तारीख काय आहे, पात्रता काय आहे, अटी शर्ती काय आहेत, पूर्ण माहिती आपण या जी.आर मध्ये घेऊ। शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व शेअर करा। अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील आमच्या चॅनलवर। माझी लाडकी बहीण योजना काय आहे, ही योजना कागदपत्रे कोणती, कोण फॉर्म भरू शकतात, वयाची अट आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत। तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा, महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यानं अंतर्गत हा जी.आर आलेला आहे। महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। हा 28 जून 2024 चा जी.आर आहे। महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये ॲनिमियाचे प्रमाण 50 पेक्षा जास्त आहे। तसेच राज्यातील श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी 59.10% आहे व स्त्रियांची टक्केवारी 28.70% आहे इतकी आहे। ही वस्तुस्थिती लक्षात घेता महिलांच्या आर्थिक आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे। महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत। महिलांना श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे, ज्यामुळे त्यांचे आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो। सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचे प्रस्तावित आहे। हा शासन निर्णय आहे। राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबियातील त्यांच्या निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याची मान्यता देण्यात आलेली आहे। महाराष्ट्र शासनानं कसं का ही योजना राबवण्यात आहे ते सांगितलं गेलेलं आहे। तर आर्थिकदृष्ट्या महिलांना मजबूत बनवण्यासाठी ही योजना आहे किंवा त्यांचं वेल्थ सुधारावं त्यासाठी सुद्धा ही योजना आहे। योजनेचे उद्देश काय आहे हे आपण पाहूया। 1 नंबरचा उद्देश आहे राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, हा पहिला उद्देश आहे या योजनेचा। त्यांच्या आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे हा दुसरा योजनेचा उद्देश आहे। तिसरा, राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे हा तिसरा ह्या योजनेचा उद्देश आहे। आणि चौथा, राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणाची चालना मिळणे हा चौथा उद्देश आहे या योजनेचा। आणि पाचवा आहे महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलाच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा, ही चौथा योजनेचा उद्देश आहे। पाचवा। योजनेचे स्वरूप काय आहे? पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेला थेट लाभ हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्षम बँक खात्यात दरमहा 1,500 इतकी रक्कम दिली जाईल। तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे रुपये 1,500 पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल। योजनेचे स्वरूप काय आहे तर या कालावधीच्या दरम्यान कोणतेही दुसरे केंद्र किंवा राज्य सरकारचे लाभ न घ्यावे किंवा दुसऱ्या कोणत्या स्कीममध्ये असाल तर तुम्हाला ही योजना भेटणार नाही। योजनेचे लाभार्थी कोण आहेत? महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार महिला म्हणजे वयोगटातील विवाहित म्हणजे लग्न न झालेल्या, विधवा असतील, घटस्फोटित असतील, अशा निराधार असतील अशा महिलांना ही योजना आहे। योजनेचे लाभार्थी पात्रता काय आहे? लाभार्थी महिलांना महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे, म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे असणे हे आवश्यक आहे। राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला
किमान वयाची 21 वर्ष पूर्ण व कमाल वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थी बँक खाते असणे आवश्यक आहे. म्हणजे तुमचे बँक खाते असणे गरजेचे आहे आणि 21 ते 60 वयोगटातील फक्त महिलांना हा योजनेचे लाभ घेता येणार आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2.5 लाखापेक्षा जास्त नसावी. म्हणजे जी महिला या योजनेसाठी अर्ज करणार आहे तिचे फक्त 2.5 लाखाच्या आत उत्पन्न असायला पाहिजे. त्याच्यावर असेल तर ही योजना त्यांनी अपात्र असतील. अपात्रता काय आहे? ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक आहे, म्हणजे ज्यांच्या 2.5 लाखापेक्षा उत्पन्न जास्त आहे त्यांना ह्या स्कीमसाठी लागू होणार नाही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत, म्हणजे ज्यांनी हे भरतात आयकर भरतात त्यांना सुद्धा ही स्कीम लागू होत नाही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत, परंतु बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेल्या तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत. म्हणजे ज्यांच्या कुटुंबामध्ये कर्मचारी असतील किंवा नसतील किंवा कुठले तुम्ही कंत्राटी जॉबवर असाल किंवा बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेल्या अशा स्वयंसेवी कामगारांना आणि कर्मचाऱ्यांना अपात्र ठरणार नाहीत. म्हणजे तुम्ही दुसऱ्या प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब असेल किंवा तुम्हाला तिथे तुम्ही पेमेंट भेटत असेल तर तुम्ही ह्याच्यामधून बाहेर होणार नाही, तुम्हाला अपात्र ठरवता येणार नाही. सदर लाभार्थी महिलेने पण यांना कोणतीच पात्रता म्हणजे यांनी अपात्र आहेत. म्हणजे तुम्हाला जॉब आहे असे असेल तर तुम्हाला अपात्र आहेत. सॉरी बरं का, मी अपात्र आहे असं म्हणलं, अपात्र ठरणार आहेत. म्हणजे ज्यांना कुठली पण नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी असे जॉब आहे अशा मंडळांना ही स्कीम लागू नाही. सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे ₹1,500 पेक्षा जास्त लाभ घेतला असेल. म्हणजे इतर स्कीमद्वारे तुम्ही दर 1,500 पेक्षा तुम्हाला जर जास्त अमाऊंट येत असेल तर हा लाभ तुम्हाला भेटणार नाही. ज्या महिलांना फक्त दुसरा कुठलाच लाभ घेतलेला नाही, म्हणजे कुठली स्कीममध्ये त्यांनी अप्लाय केलेलं नसेल, ही त्यांच्यासाठी पहिली स्कीम असेल तर ह्यांना ही स्कीम लागू होईल. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत, ज्यांच्या कुटुंबात माजी खासदार आमदार असतील त्यांना सुद्धा ही स्कीम लागू पडणार नाही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड उपक्रमाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत, म्हणजे ज्यांनी किंवा कुठले अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, संचालक असतील, सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशनचे, त्यांना सुद्धा ह्या स्कीम लागू होणार नाही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्याची संयुक्तपणे 5 एकरापेक्षा जास्त शेत जमीन आहे त्यांना सुद्धा ही स्कीम लागू होणार नाही. ज्यांना 5 एकरपेक्षा जास्त शेती आहे त्यांना पण ही स्कीम लागू नाही. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबात सदस्याच्या नावावर नोंदणीकृत आहेत, म्हणजे ज्यांच्याकडे कार आहे किंवा 4 चाकी ट्रॅक्टर सोडून दुसरे वाहन असेल तर त्यांना सुद्धा ही स्कीमचा लाभ घेता येणार नाही. सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्यात आवश्यकता असल्यास नियोजनाचे वित्त विभागाकडे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कारवाई करण्यात येईल. याच्यामध्ये काही पात्रता किंवा अपात्रता काही निकष आहेत ते सुधारणा करण्यासाठी ते तुम्हाला सांगण्यात येईल. सदर लाभ मिळवण्याकरिता खालील प्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. म्हणजे जे ह्या स्कीममध्ये बसायचे असेल तर कुठले कुठले डॉक्युमेंट्स किंवा कागदपत्रे कुठले कुठले लागणार आहेत, हा प्रश्न जर सर्वांनाच पडलेला असेल तर योजनेच्या लाभार्थी ऑनलाईन अर्ज, लाभार्थ्याचा आधार कार्ड, ऑनलाईन अर्ज करणे गरजेचं आहे. लाभार्थ्याचा आधार कार्ड असणे गरजेचं आहे. 3rd नंबर आहे महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला. तुम्ही आदिवासी प्रमाणपत्र असायला पाहिजे, डोमासाईल किंवा मग राज्यातील जन्म दाखला असेल तरी चालेल. म्हणजे 2 ऑप्शन आहेत. याच्यामध्ये फर्स्ट असेल तर ठीक आहे, नसेल तर ऑब्लिक तुम्हाला ऑप्शन आहे, और हे पण असू शकलं तर चालेल. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुख उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापर्यंत असणे अनिवार्य. म्हणजे तुमचे जर कुटुंब प्रमाणपत्र किंवा उत्पन्न दाखला असेल त्याच्यावर तुमचं 2.5 लाखाच्या खालती
तुमचं उत्पन्न असणे अनिवार्य आहे. बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायाचित्र प्रत म्हणजे तुमची बँक पासबुकच्या पहिल्या पानाचे छायाचित्र प्रत असणे गरजेचं आहे. पासपोर्ट आकाराचा फोटो असणे गरजेचं आहे. राशन कार्ड असायला पाहिजे. सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र आणि हे सर्व शर्ती किंवा ही शर्ती तुम्हाला मान्य आहेत याचे एक हमीपत्र देण्यात आलेले आहे. ते हमीपत्र जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तो सुद्धा पाहिजे तुम्हाला. लाभार्थी निवड बघा, याच्यासाठी निवड काय आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी पात्रता अंगणवाडी सेविका, प्रवेशिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी यांना खातर जमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा. सक्षम अधिकारी यांनी कामकाजावर नियंत्रण ठेवावे. त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका, प्रवेशिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येते. जर तुम्ही लाभार्थी आहात मग तुम्हाला की ऑनलाईन ऑप्शन आहे, तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरू शकता. नाहीतर मग तुम्ही तुमच्या गावामध्ये ग्रामपंचायत असेल, सेतू केंद्र असेल किंवा प्रवेशिका किंवा मग अंगणवाडी सेविका असतील त्यांच्याकडे तुम्ही सुद्धा ऑफलाईन अर्ज देऊ शकता. बघा, हे अशा प्रकारे दिलेलं आहे त्यांची माहिती. नियंत्रण अधिकारी योजनेची कार्यपद्धत, अर्ज करण्याची प्रक्रिया. योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्रावर ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विविध केलेली आहे. म्हणजे बघा, तुम्ही ऑनलाईन अर्ज कसा करू शकतो याची सुद्धा याच्यावर माहिती दिलेली आहे. योजनेचे अर्ज पोर्टल किंवा योजनेचे अर्ज पोर्टलवरून भरू शकता किंवा मोबाईल ॲपवरून सुद्धा भरू शकता. सेतू सुविधा केंद्रावर सुद्धा जाऊन तुम्ही हा योजनेचा अर्ज भरू शकता. पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येऊ शकतो. म्हणजे तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरता येऊ शकतो. ज्या महिलेचे ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात, नागरी, ग्रामीण, आदिवासी ग्रामपंचायत, वार्ड, सेतू सुविधा येथे उपलब्ध करण्यात. म्हणजे ज्यांनी कोणी शिकलेलं नसेल त्यांच्यासाठी सुद्धा, म्हणजे ऑनलाईन तुम्हाला मोबाईलवरून भरता येणार नसेल तर तुम्ही अंगणवाडी केंद्रात किंवा बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे किंवा मग तुम्ही तुमच्या गाव लेवल किंवा शहरी लेवल तुम्ही जाऊन हा अर्ज सादर करू शकता. ह्याची तुम्हाला कुठलीच फीस वगैरे राहणार नाही आहे. वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नागरी, ग्रामीण, आदिवासी सेतू सुविधा केंद्रामध्ये नियुक्त कर्मचाऱ्याद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथातोब पोच पावती दिली जाईल. म्हणजे तुम्ही जर ऑफलाईन अर्ज दिलेला आहे तो यांच्याद्वारे, म्हणजे अंगणवाडी सेविका केंद्रात किंवा त्यांच्या तृप सेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन हा फॉर्म भरला जाईल आणि तुम्हाला पावती दिली जाईल. अर्ज भरण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य आहे. म्हणजे तुम्हाला कुठलेच चार्ज द्यायची गरज नाही आहे. ही फॉर्म भरण्याची सुविधा ही एकदम फुकट आणि फ्रीमध्ये दिली जाईल. अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असणे, जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल. म्हणजे तुम्हाला फॉर्म भरायचा असताना तुम्हाला थेट तुमचा फोटो लागेल, त्याच्यासाठी तुम्हाला तिथे थांबणं गरजेचं आहे. KYC करता येईल. यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे. बघा, आता तुम्हाला KYC करण्यासाठी कुठले कुठले डॉक्युमेंट लागतील. कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजे राशन कार्ड लागेल आणि स्वतःचे आधार कार्ड सुद्धा लागेल. तात्पुरते यादीत प्रकाशन. अर्ज प्राप्त झाल्यावर पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टल ॲपवर जाहीर केली जाईल. म्हणजे तुम्ही त्यांची प्रत अंगणवाडी केंद्रात, ग्रामपंचायत, वार्ड स्तरावरील सूचना फलकावर देखील लावण्यात येईल. म्हणजे तुम्ही या पात्रतेसाठी लाभार्थी आहात किंवा स्कीममध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्हाला या अर्जाची प्रत दिली जाईल. म्हणजे तुमचं त्याच्यामध्ये लिस्ट दिली जाईल, त्याच्यामध्ये तुमचं नाव आहे का हे पाहता येईल. ओके, त्यामध्ये नंतर अंतिम यादीसुद्धा लावण्यात येईल. लाभाच्या रकमेचे वितरण. म्हणजे तुम्हाला जे पैसे मिळणार आहेत कशा पद्धतीने. प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट हस्तांतरण, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, सक्षम बँक खात्यात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत रक्कम जमा केली जाईल. म्हणजे तुमच्या बँक अकाउंटमध्ये ही रक्कम येणार आहे.
बघा ह्या योजनेच्या ह्याच्यानुसार अंमलबजावणीसाठी कार्य कालमर्यादा काय काय दिलेली आहे बघा. म्हणजे अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात कधी होणार आहे, 1 जुलै 2024 पासून हा अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे. अर्ज प्राप्त करण्याची शेवटची दिनांक 15 जुलै 2024 आहे, पण सध्या वाढलेली आहे. आता ही 1 ऑगस्ट पर्यंत वाढलेली आहे. तात्पुरती यादी प्रकाशन 16 जुलै आहे, पण ही सुद्धा वाढलेली आहे. मी हा मागचा GR वाचते, त्याच्यामुळे याच्यामध्ये अपडेट नाही आहे डेट, पण ह्या डेट वाढलेल्या आहेत. तात्पुरत्या यादीवर तक्रार हरकती प्राप्त करण्याचा कालावधी 16 जुलै ते 2024 ते 20 जुलै 2024. तक्रार हरकतीचे निराकरण करण्याची कालावधी 21 जुलै तर 2024 ते 30 जुलै 2024. अंतिम यादी प्रकाशन दिनांक 1 ऑगस्ट 2024. लाभार्थी बँकेमध्ये eKYC करणे 10 ऑगस्ट 2024. लाभार्थी निधी हस्तांतरण 14 ऑगस्ट 2024. म्हणजे तुम्हाला 14 ऑगस्टच्या आतमध्ये तुम्हाला तुमचे पेमेंट मिळणार आहे. त्यानंतर म्हणजे तुम्हाला ह्या स्कीमचा लाभ म्हणजे चलन येणार आहे तुमच्या अकाउंटवर. त्यानंतर महिन्यात दिनांक म्हणजे प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत तुम्हाला हे 1,500 रुपये येऊन जातील तुमच्या अकाउंटवरती. हे अशा प्रकारची ही स्कीम आहे. सदर योजनेची अंमलबजावणी सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नवीन मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येतील. सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांचे सहकार्य घेण्यात आलेले आहे. सदर योजनेसाठी स्वतंत्र लेख शीर्ष उपलब्ध होईल. या विभागात लेख लाडकी या योजनेसाठी अस्तित्वात असलेल्या लेख शीर्ष 2235D 524 मध्ये उपलब्ध करून दिलेल्या आर्थिक तरतुदीनुसार खर्च भागविण्यात यावा. ओके, हे अशा प्रकारची हा स्कीम आहे. तर तुम्ही नक्की अप्लाय करा आणि तुम्ही नक्की याचा फायदा घ्या. याच्या पुढं व्हिडिओ आपण फॉर्म कसा भरायचा यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवू. तुम्हाला जर यावर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून कळवा आम्हाला की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.